नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TMER मेगा भरती 2025साठी सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच एक घेऊन आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न TCS नेहमी परीक्षेमध्ये वारंवार रिपीट करत असतात. तर याच प्रश्नांचा सराव करणे खूप गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्नांचा सराव करणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. आजचा आपला पहिला प्रश्न असा आहे, भारतातील 5व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट काय होते? ऑप्शन 1 आहे औद्योगिक वाढ, ऑप्शन 2 आहे कुटीर उद्योगांना प्रोत्साहन, ऑप्शन 3 आहे दारिद्र्य निर्मूलन आणि ऑप्शन 4 आहे रोजगार निर्मिती. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 दारिद्र्य निर्मूलन. म्हणजेच भारतातील 5व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट हे दारिद्र्य निर्मूलन करणे हे होते. प्रश्न दुसरा, मार्च 1930मध्ये महात्मा गांधींनी कोणाला पत्र पाठवले होते ज्यामध्ये भारतातील ब्रिटिश राजवटीला शाप का मानले जात होते हे स्पष्ट केले होते? ऑप्शन 1 आहे लॉर्ड वेलेस्ली, ऑप्शन 2 आहे लॉर्ड इरविन, ऑप्शन 3 आहे लॉर्ड माउंटबॅटन, ऑप्शन 4 आहे लॉर्ड ॲडम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 लॉर्ड इरविन. तर महात्मा गांधीने 1930मध्ये लॉर्ड इरविनला पत्र पाठवले होते ज्यामध्ये त्यांनी ब्रिटिश राजवटीला शाप मानले जात होते हे असे स्पष्ट केले होते. पुढील प्रश्न क्रमांक 3, 1950 आणि 1960च्या दशकात भारताच्या नियोजन दृष्टिकोनाचे मार्गदर्शन कोणत्या आर्थिक मॉडेलने केले? ऑप्शन 1 आहे महालनोबिस मॉडेल, ऑप्शन 2 आहे नेहरूवादी मॉडेल, ऑप्शन 3 आहे कॅनेशियन मॉडेल, ऑप्शन 4 आहे गांधीवादी मॉडेल. तर 1950 आणि 1960च्या दशकात भारताच्या नियोजन दृष्टिकोनाचे मार्गदर्शन हे महालनोबिस मॉडेलने केले होते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 महालनोबिस मॉडेल. प्रश्न क्रमांक 4, विदेशी कंपन्यांना भारतात गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्यासाठी कोणते धोरण लागू केले गेले? ऑप्शन 1 आहे उदारीकरणाचे धोरण, ऑप्शन 2 आहे समाजवादी धोरण, ऑप्शन 3 आहे आयात प्रतिस्थापन धोरण, ऑप्शन 4 आहे राष्ट्रीयकरणाचे धोरण. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए उदारीकरणाचे धोरण. विदेशी कंपन्यांना भारतात गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्यासाठी उदारीकरणाचे धोरण लागू केले गेले होते. प्रश्न क्रमांक 5, लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यास कोण पात्र आहेत? ऑप्शन ए आहे फक्त सरकारी नोकरी असलेले नागरिक, ऑप्शन 2 आहे फक्त 21 वर्ष आणि त्यावरील वयाचे नागरिक, ऑप्शन 3 आहे ज्या नागरिकांनी आयकर भरला आहे आणि ऑप्शन 4 आहे 18 वर्ष आणि त्याहून अधिक वयाचे नागरिक जे संविधान किंवा कोणत्याही कायद्यानुसार अपात्र नाहीत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 18 वर्ष आणि त्याहून अधिक वयाचे नागरिक जे संविधान किंवा कोणत्याही कायद्यानुसार अपात्र नाहीत असे. प्रश्न क्रमांक 6, सन 1950मध्ये भारतीय संविधान पहिल्यांदा लागू झाल्यापासून 26 नोव्हेंबर 2024पर्यंत त्यात किती संविधानिक सुधारणा करण्यात आल्या आहेत? ऑप्शन 1 आहे 370, ऑप्शन 2 आहे 144, ऑप्शन 3 आहे 106 आणि ऑप्शन 4 आहे 101. तर सन 1950मध्ये भारतीय संविधान पहिल्यांदा लागू झाल्यापासून 26 नोव्हेंबर 2024पर्यंत संविधानामध्ये 106 संविधानिक सुधारणा करण्यात आल्या आहेत. म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन 3 106. प्रश्न क्रमांक 7, भारत सरकारने 2016मध्ये उडान प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजना सुरू केली आहे. ही योजना रिकामी जागा क्षेत्राशी संबंधित आहे. ऑप्शन 1 आहे रस्ते वाहतूक, ऑप्शन 2 आहे रेल्वे वाहतूक, ऑप्शन 3 आहे नागरी विमान वाहतूक आणि ऑप्शन 4 आहे जलवाहतूक. तर भारत सरकारने 2016मध्ये उडान प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजना ही सुरू केली होती. तर ही योजना नागरी विमान वाहतूक या क्षेत्राशी संबंधित आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 नागरी विमान वाहतूक. प्रश्न क्रमांक 8, रशियामध्ये झालेल्या 16व्या शिखर परिषदेत ब्रिक्स राष्ट्रांनी कोणत्या मानवतावादी मुद्द्याचा निषेध केला? ऑप्शन 1 आहे युरोपमधील निर्वासित संकटे, ऑप्शन 2 आहे आफ्रिकेतील गरिबी, ऑप्शन 3 आहे ॲमेझॉनमधील जंगलतोड आणि ऑप्शन 4 आहे मध्य पूर्वमधील संकटे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मध्य पूर्वमधील संकटे. तर रशियामध्ये झालेल्या 16व्या शिखर परिषदेत ब्रिक्स राष्ट्रांनी या मुद्द्याचा जाहीर निषेध केला होता. प्रश्न क्रमांक 9, शासन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यात आहे?
ऑप्शन 1 आहे उत्तराखंड, ऑप्शन 2 आहे हरियाणा, ऑप्शन 3 आहे हिमाचल प्रदेश आणि ऑप्शन 4 आहे पंजाब. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हिमाचल प्रदेश. शासन ऊर्जा प्रकल्प हा हिमाचल प्रदेश या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने रेडियम या मूलद्रव्याचा शोध लावला आहे? ऑप्शन ए आहे दिमित्री मेलडीव, ऑप्शन 2 आहे जे जे थॉम्सन, ऑप्शन 3 आहे विलियम्स रॉएंटजेन, ऑप्शन 4 आहे मेरी क्वेरी. तर मेरी क्वेरी या शास्त्रज्ञाने रेडियम या मूलद्रव्याचा शोध लावला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मेरी क्वेरी. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.